धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीला मोठी गळती। लाखो लिटर शुद्ध पाणी वाया। गेल्या 4 दिवसापासून दुरुस्ती करण्यात आलेली जलवाहिनीला पुन्हा गळती। ठेकेदारांच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह। नागरिकांच्या कॉलनी परिसरात पाणी शिरल्याने परिसरात नदीचं स्वरूप। महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध नागरिकांची तीव्र नाराजी। नागरिकांचा टॅक्सचा पैसा ठेकेदारांच्या घशात घालण्याचा पालिकेचा डाव। तात्काळ जलवाहिनी दुरुस्त करावी, वाया जाणारं पाणी थांबावं, नागरिकांनी केली मागणी। MDTV न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। ही पाईपलाईन अक्कलपाडा धरणातून चक्करबर्डीकडे जाणारी लाईन आहे। पाईपलाईन ही फुटलेली आहे। 15 दिवसापूर्वी ते काम करत होते, पण त्यांनी काय अर्धवट काम सोडून निघून गेले आणि आता ती 1:30 वाजेपासून, रात्रीचे 1:30 वाजेपासून ही पाईपलाईन फुटलेली आहे। पूर्ण कॉलनी परिसरात पाणीचा निचरा होतो आहे। पुऱ्या कंपाऊंडमध्ये पाणी घुसून गेलेलं आहे। आम्ही नगरसेवकांना फोन लावतो, फोन उचलत नाही। या पाणी पुरवठ्याला लक्ष्मण पाटीलला लावला फोन, तो म्हणता माझं काम नाही आहे। हे असे चाल ढकलपणा करतात, इथं कोण लक्ष घालाल? तर आयुक्त साहेबांनी आमची विनंती आहे ते एवढं हे पाण्याचा निचरा बंद करून आणि व्यवस्थित हे करावं असं विनंती।